महाराष्ट्रामधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही असं आश्वासन अमित शहांनी दिलंय। महाराष्ट्र सरकारनं सविस्तर प्रस्ताव पाठवावा असंही शाह यांनी म्हटलेलं आहे आणि यावर आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं शिंदेंनी म्हटलेलं आहे। तसंच केंद्राकडून लवकरात लवकर मदत मिळणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही असं आश्वासन अमित शहा यांनी दिलंय। महाराष्ट्र सरकारनं सविस्तर अहवाल पाठवल्यावर तात्काळ मदत करणार असल्याचंही ते म्हणाले। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरमध्ये विठ्ठलराव विखे पाटलांच्या पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमात अमित शहा यांनी हे आश्वासन दिलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली। या मागणीवर अमित शहा यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला। काळजी करू नका, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे। कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलं आहे। आमच्या पाठीशी अमितभाई शहा आहेत। त्यांनी सांगितलं काळजी करू नका, काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ। कभी भी जब भी पूर परिस्थिति होती है, बाढ़ आती है, महाराष्ट्र पे संकट आता है या कोई भी राज्य पे संकट आता है तो आप पूरी ताकत से साथ में खड़े होते हैं। लेकिन इस संकट से उबरने के लिए केंद्र सरकार, आदरणीय मोदी जी और आपकी भी मदद की जरूरत है। हमें सहयोग की आवश्यकता है और जब जब महाराष्ट्र ने मदद मांगी तब तब केंद्र ने खुले हाथों से मदद करने का काम किया है। कालच रात्री आम्ही अमित शाह साहेबांशी बोललो, ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा, एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालं ते येऊ द्या। निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे। अशा बऱ्याच काही गोष्टी अपन राज्याच्या भल्याच्या करता करतोय। महाराष्ट्र सरकार का त्रिमूर्ति जो है, तीन में से एक भी बनिया नहीं, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएंगे। दरम्यान राज्यातल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवलाच नसल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे। तर शेतकऱ्यावर आपत्ती असताना काही लोक राजकारण करतायत असा पलटवार फडणवीसांनी केलाय। राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजेत। असं की केंद्राने मला असं सांगितलं की राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही। माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करा। आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो, एकदा आरशात बघून घ्या, एकदा आरशात बघा। तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा आरशात बघा, त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा। पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही आहोत, कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठव